आलेले आहेत कार्यकर्ते सर्व आणि आपल्या तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी थोडासा कसा आहे परंतु बऱ्याच लावून चागळण्यात बॉम्बे चावून खाल्ल्या काही खरं त्यावेळेस ताप होता पण ताप गेला तर खोकला घेऊन गेला अनेक प्रकारचे ताप गेले खासदार निलेश लंके यांचं स्वागत करतो आपण त्यांचा सत्कार करतोय त्यांना शुभेच्छा या निमित्तानं आपण देतो ही खूप मोठी लढाई निलेश लंके यांनी लढलेली आहे मला भेटण्याकरता असेच रात्रीच्या वेळेस ते उशिरा आले घरी आले आणि त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की लढाई एका धनदांडग्या श्रीमंतांच्या प्रचंड सत्ताचा गर्व असणाऱ्यांच्या विरुद्ध एक कार्यकर्ता आणि गरीब कार्यकर्ता आर्थिकदृष्ट्या गरीब कार्यकर्ता अशी श्रीमंत विरुद्ध गरिबाची लढाई ही हे पहिलं वाक्य मी तिथे बोललो होतो आणि ती लढाई सुरू झाली खरं जे निलेश लंके सारखा एक कार्यकर्ता उमेदवार म्हणून मिळाला याच्यामध्ये सुद्धा मोठं यश होतं हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागणार एक पु ल देशपांड्यांचं नाटक आहे गुली पायाचं फार जुनं नाटक आहे ते 3 पैशाचा तमाशा त्याच्यामध्ये नवं नेतृत्व कसं तयार होत असतं हे सांगितलेलं आहे त्या पिढ्यात नव्या नेतृत्व त्या कशा तयार होत असतात आणि त्याचं चांगलं उदाहरण आता निलेश लंकेच्या रूपात आपल्याला पाहायला मिळेल खरं जे निलेश लंके आमदार झाले सामान्य माणसांमध्ये वावरणारा कार्यकर्ता जो जनसामान्याचं मन जिंकतो हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना तिकीट दिलं ते आमदार झाले परंतु आमदार झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जे कोरोनाच्या कालखंडामध्ये जे काम केलं होतं ते खूप उल्लेखनीय अशा प्रकारचं काम होतं म्हणजे ज्याचा नोंद ही महाराष्ट्रात देशात घेतली गेली की एखादा कार्यकर्ता स्वतःच्या जीवावर उदार होऊन कसं काम करतो याचं बुद्धिवंत उदाहरण ते ठरतो जवळपास 2000 लोकांचं तिथे एक रुग्णालय सुरू केलं होतं स्वतः थांब नाही जेवणाची काळजी घेणे त्याच्याकरता फंड तर आपोआपच लोक काम पाहिल्यानंतर सुद्धा पैसे येत असायचे त्याचा चांगला विनियोग करणं लोकांना बरं करणं त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणं हे जे काम त्यांनी केलं त्याच्यातूनच खूप मोठी लोकप्रियता त्यांना मिळाली आणि त्यामुळे त्याच कालखंडामध्ये ज्यावेळेस ते इतर तालुक्यातही काही निमित्तानं कोरोनाच्या कसं करावं काम हे सांगण्याकरता जायचे त्यावेळेस दुसऱ्या तालुक्यामध्ये दक्षिण नगरच्या त्यांचं स्वागत व्हायचं सत्कार व्हायचा आणि एक असं लक्षात आलं की त्यांना स्वीकारतायत लोक त्यांच्या कामामुळे स्वीकारतायत असं लक्षात आलं हे पाहिल्यानंतर नवं सरकार आलं मंत्री महोदय आपले शेजारी झाले आणि त्यांना हे लक्षात आलं की हा पोरगा आमदार झालाय पण याला तर दुसऱ्या तालुक्यातच स्वागत सत्कार व्हायला लागला मग याचं जिरवायची कशी असा कार्यक्रम त्यावेळेस सुरू झाला खरं याला थांबवलं पाहिजे हा खासदार होईल याच्याकरता काय करायचं खोट्या केसेस सुरू झाल्या खोटे दंड सुरू झाले लोकांना आडवाणी सुरू झाली नडवणकी सुरू झाली अत्याचार सुरू झाले सत्तेचा गैरवापर हा सुरू झाला पारनेर सगळ्या तालुक्यातही तेच उद्योग चाललेले आजच चाललेले ते पारनेरमध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये जिरवाजिरवीचा कार्यक्रम सुरू झाला सत्ता मिळाली तिचा उपयोग लोकांकरता करण्याऐवजी लोकांची जिरवण्याकरता नडवण्याकरता असा प्रकारचा उपयोग सुरू झाला काही ठिकाणी तर मारहाणी झाली एका ठिकाणी आमचं श्रीकांत मापरे आज आला नाही तर मारहाण त्याच्याला अजून 2-4 कार्यकर्त्यांना मारहाण केली फक्त विरोध बोलले म्हणून त्यांना रस्त्याने झोडण्याचा कार्यक्रम चालू झाला हे सगळं जे वातावरण जिल्ह्यामध्ये झालं सगळे तालुक्याचं आपण अनुभवतोय त्यामध्ये पारनेर तालुक्याला खूप त्रास झाला कशा करता तो आताच मोडून टाका याला काही खासदारकीचा उमेदवार होऊ द्यायचं नाही पण त्यांनी जितका मोडण्याचा प्रयत्न केला जितका त्रास देण्याचा प्रयत्न केला तेवढं नावालौकिकाला त्या संघर्षातून निलेश लंके हे नाव पुढे आलं ही वस्तुस्थिती आहे जितका त्रास दिला तेवढं मोठं होतं तेवढं पाठिंबा मिळत होता लोकांची सहानुभूती मिळत होती आणि अशा पद्धतीनं त्यांचं एक संपूर्णपणे दक्षिण नगर मतदारसंघामध्ये कामामुळे आहेच कोरोनाच्या परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा
जो त्रास सत्तेचा त्यांना झाला, जो संघर्ष त्यामध्ये करावा लागला, अनेक कार्यकर्त्यांचे हाल करण्यात आले, त्याच्यातून एक नेतृत्व तयार झालं, सर्वसामान्यातून एक नेतृत्व तयार झालं की जे खासदारकीचा उमेदवार होऊ शकतं. म्हणजे स्वतःच्या पहिल्या मनात नव्हतं, त्यांनी शंका खाल्ली. विद्या पाठीमागे ब्रह्मराक्षस म्हणतात तसा ब्रह्मराक्षस उभा राहिला त्यांच्या डोक्यात, त्याला 8,000 रुपये. आणि मग आपोआप आमच्या डोक्यात यायला लागले. त्यांना जी भीती वाटते ती आमच्या डोक्यात येण्यास सुरुवात झाली. जिल्हाभर आजही जे चाललंय त्यात वाईट पद्धतीनं सत्तेचा गैरवापर चाललेला आहे. पैसा याचा वापर करून जितकी सत्ता वाईट पद्धतीनं राबवता येईल तेवढा राबवण्याचा वाळूच्या असेल, गौण खनिजामध्ये असेल, सगळीकडे काय कार्यक्रम चाललाय हे सांगण्याची आवश्यकता. तो स्वतंत्र बोलण्याचा विषय विधानसभेत तो कार्यक्रम आम्ही करू. आता काय काळजी नाही, लोकसभेत करा. त्या याच्यामध्ये सत्तेचा गैरवापराचा उद्योग संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज चाललेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. लोकांना नडवायचे कार्यक्रम चालले, अडवायचे कार्यक्रम चालले, जिरवायचे कार्यक्रम चालले. तर लोक विसरणार नाही, लक्षात ठेवा. लोक विसरले नाही. मी सुद्धा पवार साहेबांना म्हटलं, पवार साहेब आता उमेदवार आपल्याला दक्षिण नगरमध्ये पाहिजे. पवार साहेबांना सांगितलं की निलेश तर ते दुसऱ्या गटात जाऊन बसणार. साहेब मला काही काळजी करू नका, ज्योती वेळ येईल तो बरोबर. निलेश लंके बरोबर वेळेवर आले, राजीनामा देऊन तयार झाले आणि एक उमेदवार चांगल्या प्रकारचा मिळाला की तो जनमानसामध्ये आहे. जग सगळ्यात मोठं यश. तुम्ही मोठे आहात, मोठ्या घरातले, मोठी 50 किती वर्षाची परंपरा सांगतात, 50 वर्षाची परंपरा. प्रचंड असं सगळं अवाभव्य साम्राज्य, प्रचंड पैसा, प्रचंड तुमची दहशत सत्तेची, त्याच्या विरुद्ध उभा राहणारा सर्वसामान्याचा प्रतिनिधी म्हणजे निलेश लंके असं ठरतं. जनता पाठीशी उभे राहिलो काय होते याचं उदाहरण ते. खरं ज्यावेळेस निलेश लंके त्यांची उमेदवारी ठरली झाली, पहिली काळजी आम्हाला अशी होती की ज्या दिवशी उमेदवारी झाली, ठरली, डिक्लेअर झाली तेव्हापासून निवडणुकीची तारीख ही 53 दिवस लांबून हे जवळपास 2 महिने जाणार होते. 2 महिने ही सोपी गोष्ट नाही. 2 महिने निवडणुकीला आहे. अशा वेळेस आपण कशा पद्धतीनं सगळी यंत्रणा राबवायची, तसं लोकांपर्यंत पोहोचायचं आणि इतकं पळूनच चालत नाही का थकूनच जाल दिसतो मी, असं होता कामा नये. परंतु त्याचं नियोजन आपण केलं. त्याच्यात निलेश लंके तो चांगलं एक नियोजन केलं. ते म्हणजे त्यांनी तो यात्रा चालू केली. कोणती? जनसंवाद यात्रा. मणीपासून सुरू केली, स्वाभिमान. मग आपलं गावगाव जायचं. अरे तुम्हाला आश्चर्य वाटत, रात्री 2 लाख 3 लाख गावं जागे ना स्वागता करता. परंतु हे जरी स्वागत होत होतं, प्रचंड प्रतिसाद मिळत होता, तरी लक्षात ठेवावं लागत होतं की दुसऱ्यांची सुद्धा यंत्रणा आहे. अघोरी अशी शक्ती आहे, सत्तेची शक्ती आहे, पैशाची शक्ती, अघोरी सत्ती आहे. तिच्या विरुद्ध लढायचं हे काही विसरून चालत नाही. म्हणून काय काय उद्योग ते करतील याचा भरोसा नाही. काय काय चाललं असेल. बऱ्याच लोकांचं चांगलं झालं, त्यामुळं वाईट झालं नाही. खूप लोकांचं चांगलं झालं. त्यामुळे अर्थव्यवस्था सुद्धा सुधारली. गावातली दुकानं चांगली चालत, गावातले सगळे दुकानं भेळीसहित चांगली चालायला लागली. आणि 2 महिने चाललं ना. पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता. म्हणून एक आहे एवढा प्रतिसाद असताना आपल्याला ती यंत्रणा टिकवणं, व्यवस्थित चालवणं, उमेदवाराला फिरवणं, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं खूप चांगलं नियोजन केलं. निलेश लंके स्वतःला आडाणी ते बोलायचं भाग कार्यकर्ते जीवाभावाचे, वेळेला काही जीवाला जीव देणारे कार्यकर्ते उभे केलेले, हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. तुम्हाला हे सोपं गोष्ट नाही. कोणाला मारामारी केलं म्हणलं तर लवकर पोलीस पुढे येतच असं काही भरोसा नाही की शिस्त सामोरं जावं लागत. अशा वेळेस अशा प्रकारचे शेकडो कार्यकर्ते असणं ही काही छोटी गोष्ट नाही. परंतु कुटील कारस्थानाच्या विरुद्ध आपण लढाई लढतोय. कुटील कारस्थान करणाऱ्यांच्या हे विसरून चालणार नव्हतं. आणि म्हणून ती लढाई काळजीपूर्वक जाण्याचं काम
हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं. आपलं सगळं सहकार्य होतं खरे. आपले माणसं 4 माणसं काम करत होते, जात होते, बोलत होते, काही करता आलं होते, धार होते, माझे होते, अनेकच होते, महाराष्ट्रातून खूप मित्र आले होते. आणि ह्या सगळ्या याच्यातून ही लढाई जिंकलेली नाकारता येणार नाही. पवार साहेबांचे मानावर थोडे आभार थोडे. खरं भाऊ पवार साहेबांच्या कष्टाचं चीज झालं. पवार साहेबांना मी भेटलो नव्हतो कारण तब्येत बरी नव्हती, तर भेटलो नव्हतो. तर मी परवा भेटायला गेल्यानंतर पवार साहेबांनी असं चहा घ्यायचा का, तर मी म्हणलं साहेब नको मला चहा. तू पितच नाही का, मग त्या नाही आज म्हणजे एवढा आनंद त्यांच्या मनावर. बाकी तर ठीक आहे, बाकी म्हणजे खूप मोठा आहे. म्हणजे 10 मध्ये त्यांच्या 8 जागा आल्या, आमच्या 17 मध्ये 14 जागा आल्या. चांगली गोष्ट आहे, नाही आनंदाचं सारखंच आहे. परंतु त्यामध्ये निलेश लंके आले याचा आनंद खूप मोठा आहे की सामान्य कार्यकर्त्याला आपण वेळेला आणू शकतो पार्लमेंटमध्ये. याचं ते उदाहरण ठरलंय. पवार साहेब कष्ट, किती मेहनत, रात्रंदिवस, किती सभा. तब्येतीचा प्रश्न होता, ज्यावेळेस श्रीगोंद्याला आले त्या दिवशी आजारी होते आणि तरी ते आले. म्हणजे अजिबात त्यामध्ये आता आपण आजारी जाऊया नको जायला असं नाही. आले, त्यांनी सभा केल्या, लोकांनी प्रतिसाद केला. आपल्या सगळ्यांचे खूप सहकार्य, सगळ्यांच्या जिल्ह्यातून सहकार्य होतं. जसं प्रत्यक्ष आम्ही प्रत्यक्ष होतो, आम्ही सगळे सभा करत होतो, आम्ही बोलत होतो, हे खरंय. तसंच अप्रत्यक्ष सुद्धा खूप मदत करणारे तुमची होते, हे विसरून जाऊ नका. किती माणसाला काय आता म्हणजे भारतीय जनता पक्षाचे किती तुम्हाला मदत करू होती, वेगळे काय सांगितलं. ते जिथं जातील तिथं पदर जाळतात, त्यामुळे तिथं पदर जाळायचा कार्यक्रम चालू होता. ज्याच्या पक्षाचा असतो ते पदर जाळायचा कार्यक्रम होतो, ज्याच्या पात्रात असतो तसा पदर जाळायचा कार्यक्रम चालू आहे. त्यामुळे काय त्यांना भरपूर येऊन राहिला. आणि म्हणून आम्ही सांगितलं की आता पुढची लढाई गेली, हे मी सांगून टाकलं का सगळं काय व्हायचं होईल असं आहे. म्हणजे शेवटी असं आहे की सहनशक्तीला काही प्रत्येकाच्या मर्यादा असतात. माझं तर मत असं आहे का तुझे खासदार तरुण पोरग खासदार झालं, थोडं आदरपणा असलं, मोकळ्या पद्धतीनं बोलायची सवय, स्वभावाचा भाग देतात, ते काही फार हे नाही. परंतु ज्या पद्धतीनं सत्तेवर आल्यावर सत्ता वाईट पद्धतीने राबवली ना, ही जे जनतेला त्याचा रोष निर्माण झाला, त्याच्यातूनच उद्याला खूप मदत झाली असं आपलं सगळ्यांना लागतं. तुम्ही वाईट वागायला जनता सहन करेल असं समजायचं कारण नाही. हे सिद्ध करणार, वाईट वागण्याला धडा शिकवणार, अशा प्रकारचा ही निवडणुकीतून एक धडा दिलेला आहे सगळ्या. अत्यंत महत्वाचा धडा दिलाय तो. कारण त्या दिवशी निकालाचा दिवस होता, अंगात ताप होता माझ्या, आणि तरी मी 4 वाजता आम्ही तुमचं विजयाचं आलं म्हटल्यानंतर यशोधरनं सगळे जमलो आम्ही 2-500 कार्यकर्ते. तुला आम्ही केला तापास तरी केला. मला लगेच खूप घाम सुटला लगेच तापास बाहेर आल्यावर. तर आम्ही तेवढा घोषणा घेऊन जाहीर करून आम्ही आपला तिथे गुलाल आम्ही केला. नंतर निलेश फोन आला, नाही तुम्हाला यावंच लागेल नगरला, सर्टिफिकेट घेणारच नाही, कधी हक्की असं नाही म्हणल्याशिवाय काय म्हणलं, इंजेक्शन घ्या म्हणे, सलाईन लावून घ्या. असं नको बाबा, हे काय. परंतु काही असलं तरी खूप मोठं यश हे मिळालेलं आहे आपल्याला. जिल्ह्यामध्ये हे जे यशाचं वातावरण आहे, तेव्हा संबंधित जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप काम कार्यकर्त्यांनी केलं. खरं सांगतो मला, खूप काम कार्यकर्त्यांनी केलं. संगमेरच्या असतील, अकोल्याला खूप मोठं लीड दिलं. अकोल्याला पुरोगामी विचाराचा वारसा आहे, त्याचा फायदा तो तिथं मिळायला दिसतो. संगमेर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं, राहत्यातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं. एवढंच नाही तर कोपरगाव हे सगळे कार्यकर्त्यांनी तिथल्या तिथं काम केलं व्यवस्थित पद्धतीनं. खरं सांगतो, अत्यंत काटकसरीची निवडणूक झाली आमची इकडं. म्हणजे एवढी काटकसर महाराष्ट्रात देशात होईल सगळं बोलत नाही. परंतु केवळ एक आहे, ठीक आहे, खासदार भाऊसाहेबांचं जनसंपर्कात कायम राहिले.
वातावरण देशाचं बदलतंय, राज्याचं बदलतंय, त्याचा परिणाम आहे, मी नाकारत नाही. परंतु सगळ्या जनतेने सुद्धा खूप साथ ही इथे ह्या मतदारसंघात दिली. नाशिकमध्ये खूप चांगली साथ मिळाली आम्हाला. त्या शोभाताईपेक्षा ज्यावेळेस तिकीट मीच जाहीर केलं धुळ्याचं, तर माझ्यावर अशी परिस्थिती झाली की काय तिकीट आणलं कुठे पाहून यायला. आता मी माझं मांडलेलं होतं, तुमच्या तिच्या गणिताचा उमेदवार टाकेल का, काही गणित होतं माझं बरोबर, किंवा पुढच्या उमेदवाराच्या बाबतीत जर नाराज येत असा चेहरा द्यावा तर मग त्याला काही वाईट वाटलं नाही पाहिजे. हे साधं सूत्र त्याच्यामध्ये धरून आम्ही बरोबर ते केलं होतं. ते जमलं काय. तुम्हाला सांगतो की नंदुरबारला तो गोवाल हा शोध सुद्धा, गोवाल पाडवी हा शोध सुद्धा माझा आहे. त्याचा बाप मंत्री, त्याला केसी पाडवी, त्याला मी आम्ही आग्रह करतो तुझं उभं आहे, तू उभं आहे. तो शिरीष नाईक म्हणून आमदार आहे, त्यांना म्हणतो तू उभं आहे, कुणी तयारच नाही उभं आहे. आणि एक दिवस ते माझ्याकडं विधान भवनामध्ये तो गोवाला घेऊन आला, तो वेगळ्या कामा करता आला. म्हणलं हा कोण आहे, म्हणजे मुलगा आहे. मुलगा आहे म्हणलं, काय करतो तुम्ही, हायकोर्टात वकील आहे. मी पाहिला चेहरा एकदम छान, म्हणजे प्रेझेंट चेहरा, व्यक्तिमत्व. म्हणलं अरे हा तो उमेदवार होऊ शकतो, असं काय करता. खरं सांगतो, अक्षरशः बळ पटवलं. राहुल गांधी येणार होते, उतरत होते, तर मी त्या गोवाला शिकतो, कुठे तू गोवा. मी गर्दीत दिसला, गेलो तो गोवाडला हात धरून त्याचा, राहुल गांधी सांगितलं की हा आपला उमेदवार आहे म्हणून. त्याच्या बापाची मला संमतीच नव्हती. आता काय धमकुल झालं ना, त्याचं आले लाखोच्या सभा आहे. जनतेनं बी आपल्याला खूप साथ दिलेली आहे. आपल्याला वातावरण एकंदर जेवढ्या चुका भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्याच्या विरोधात केल्या, कामगारांच्या विरोधात केल्या, महागाई वाढवली, याचा फायदा आपल्याला झाला असं काही समजकारच नाही. परंतु हे सगळं असलं तरी लढाई पैशानं आणि सत्तेनं जिंकणाऱ्या आघोरी शक्तीविरुद्ध आपली लढाई होती, म्हणून ती अवघड होती. कतील कारस्थानं करणाऱ्याच्या विरुद्ध लढाई होती, म्हणून आपली अवघड होती. तरी आपण ती ज्या पद्धतीनं जिंकून दाखवली, याचं कौतुक. महाराष्ट्रात जेवढे चॅनल चालते ना, चॅनलवर ते बोला काय करतो, प्रत्येक विचारलं काय होईल, दक्षिण नाही म्हणजे ते काही असलं तरी तो येणार तोच. एक पत्रकार म्हणत नव्हता का आपण आपली होती. मला तर काय बोललं, आता कसं काय व्हायचं, असं मला वाटून केलं. मला बरा पट्ट्या का माझ्यावर, तर तू काळजी वाटायची. परंतु जनतेची साथ सगळ्यांनी केलं का, व्यक्तिमत्व स्वतः सगळ्या गोष्टी जुळून आल्या. आता तुम्हाला नगर जिल्हा सांभाळायचं हे लक्षात येईल. आणि माझं समज असं आहे की पक्ष विक्ष ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा बाजूला ठेवून विचारी माणसांनी एकत्र येऊन नगर जिल्ह्याचं राजकारण आपल्याला करावं लागेल. दहशत मोडायची असेल तर बाकी विचार करायचा नाही. या जिल्ह्याची दहशत मोडायची असेल तर कारस्थानांची आपल्याला कायमचे बंद करायचे असतील तर आपल्याला सगळ्यांनी सविचारी एकत्र या. विचारे आधी काही बोलायला तयार नसतात. आता तरी बोलते झाले नाही असं मला वाटतं. बरेच जण मला सगळं त्याचे पण बोलायलाच घालतात. ती मी थोडं बोलायला हरकत नाही. परंतु तुम्हाला जिल्हा बांधावा लागेल, चांगल्या पद्धतीने बांधावा लागेल. विधानसभेच्या वेळेस आपण सगळ्यांनी व्यवस्थित पद्धतीनं एकमेकाला साथ देऊन जागा सुद्धा जिंकल्या पाहिजे आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य सुद्धा संस्था आपल्याला चांगल्या पद्धतीनं एकत्र पद्धतीनं घडून आपण घेतल्या पाहिजे. त्या पद्धतीनं आपल्याला काम हे करावं लागणार आहे. त्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका तुम्हाला बजावावी लागणार आहे. लोकसभेमध्ये एक लक्षात घ्या की इंग्रजी हा काय आपला दोष नाही. आपल्याला ज्या पद्धतीने तिथं शिकलो, जिल्हा परिषद शाळा काय सार्वजनिक शाळा शेतापर्यंत घेऊन जायचं असं असं काय आपण काय गव्हर्नमेंटच्या याच्यातले नाही झालं असं अडचण. तर ते सगळ्यात जास्त तीच अडचण त्यांची झाली. जेव्हा बोलला ना त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातून देशात जोडून काढलं त्यांना. दिल्लीमध्ये कामराज नावाचं एक मोठा मुला घेऊन द्या. तेव्हा सांगतो त्याला हिंदी येत नव्हतं, इंग्लिश येत नव्हतं, काही नव्हतं, तरी दिल्लीत चालतं. लँग्वेज हा प्रॉब्लेम आता जे आहेत ना त्याचा आता आणखी स्वतः तुटत चाललेलं आहे. तुम्ही बोला तर लगेच तिथं ट्रान्सलेशन सुरू होत असतं असं आलेलं. त्यामुळं इंग्लिशचा पाऊस करणारे घरी वाचवले आणि तुमचं
सगळ्यात कौतुक केलं पाहिजे डॉक्टर अमोल कोल्हेंचं. सभागृहामध्ये काय मांडणी त्यांची हिंदी फार सुंदर आहे, हिंदी फार चांगली द्यायची, चांगल्या पद्धतीनं मांडणी करतात काय, आणि काय सुंदर कविता मांडतात. देशात पॉप्युलर होऊन गेला संधी आहे तुम्हाला. देशाचा पट कसं आपल्याला इथं जिल्हा सांभाळायचा, मतदारसंघ सांभाळायचा, आपल्याला आणायचे साहेब हे जसं काम करायचंय, तसंच आपल्याला देशाचा पट आपल्या पुढं आहे खासदार म्हणून, हे विसरून जाऊ नका. जे जे देशात चांगलं पाहत आहे ते पहा, चांगलं काम करा. आपल्याला खरं आहे की आणखी थोडा अभ्यास वैचारिकाचा करणं किंवा हे करणं, वाचन वाढवणं, या गोष्टी चांगल्याच मुळातच हुशार आहे, त्यामुळे काही फार वेळ लागणार नाही, सगळं बरोबर व्हावं लागेल. फक्त त्या दिशेनं आपण जात राहिलो, खूप चांगलं व्यक्तिमत्व पुढच्या काळामध्ये तुमचं घडणार आहे. आणि आमच्या सगळ्यांचा पाठिंबा त्यानिमित्त तुमच्या पाठीशी. तुम्हाला खूप शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि माहिती देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.